नसरापूर येथील केवळ 3.5 ते 4 वर्षीय चिमुकलीवर एका भीमराव कांबळे नावाच्या 65 वर्षीय नराधमाने 1 मे 2026 रोजी अत्याचार करून तिचा निर्गुण असा खून केला आणि त्यानंतर संपूर्ण नसरापूर या गावातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनता ही उद्रेक करते आणि तो या जनतेच्या मनातला उद्रेक हा सुद्धा अत्यंत संवेदनशील उद्रेक आहे आणि तो गरजेचा सुद्धा आहे। कारण या ठिकाणी 65 वर्षीय इस्माने जो गुन्हा केला तो अत्यंत किळसवाणा प्रकार आणणार आहे। या शिव फुले शाहू आंबेडकरी महाराष्ट्राला अत्यंत लाजिरवाणी घडणारा हा प्रकार आहे आणि हा जो आरोपी आहे हा आरोपी हॅबिच्युअल ऑफेंडर आहे। कारण ह्या आरोपीने याच्या पूर्वी सुद्धा असे 2 गुन्हे केलेले आहेत। एका गुन्ह्यामध्ये तो स्वतः 4 वर्षाची शिक्षा भोगून आलेला आहे आणि दुसऱ्या गुन्ह्याच्या नंतर त्याला तो बेल आउट आहे। म्हणून मी पोलीस प्रशासनाला आणि गृहमंत्री महोदयांना सुद्धा विनंती करेल की ज्या दुसऱ्या गुन्ह्यामध्ये तो बेल आउट आहे त्या गुन्ह्यामध्ये सुद्धा त्याची बेल रिजेक्ट करावी, त्याचा जामीन रद्द करावा आणि त्या गुन्ह्याचं सुद्धा त्याला त्या गुन्ह्यामधून सुद्धा पुन्हा पोलीस कस्टडीमध्ये त्याला घेण्यात यावं। आणि हा 1 तारखेला घडलेला चिमुकलीवर घडलेला अत्याचाराचं प्रकरण आणि आधीचं ते प्रकरण त्याचं रेपचं, हे दोन्ही प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ते चालवण्यात यावे। मी या माध्यमातून ही पण विनंती करेल माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री महोदयांना की आपल्या माध्यमातून जो शक्ती कायदा जो भासनात बांधून ठेवलेला आहे तो शक्ती कायदा सुद्धा मी तर म्हणेल 1 दिवसाचं विशेष अधिवेशन घ्या, त्या अधिवेशनामध्ये शक्ती कायदा मंजूर करून घ्या। या महाराष्ट्रातला एकही आमदार हा शक्ती कायद्याच्या विरोधात जाणार नाही। म्हणून तुम्ही मुख्यमंत्री महोदय असताना, तुम्ही गृहमंत्री असताना हा शक्ती कायदा एकदाचा पास होऊन जाऊ द्या। या शक्ती कायद्यामध्ये ताबडतोब फास्ट ट्रॅक कोर्टाची निर्मिती त्या ठिकाणी होईल, एका समितीची निर्मिती त्या ठिकाणी होईल आणि या आरोपीला जोपर्यंत मृत्यूदंडाची शिक्षा होत नाही तोपर्यंत या कायद्याद्वारे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालवून फास्ट ट्रॅक मध्ये जर ही केस चालवली तर प्रोसिक्युशन कडे भरपूर पुरावे या ठिकाणी आहेत, एव्हिडन्सेस भरपूर आहेत, तर फास्ट ट्रॅक मध्ये हे प्रकरण चालून 15 दिवसाच्या आतमध्ये या आरोपीला शिक्षा तुम्ही देऊच शकता असं प्रोसिक्युशन कडे प्रचंड पुरावे आहेत। आज त्या आरोपीला 2 तारखेला मेहरबान कोर्टासमोर हजर केल्याच्या नंतर 5 दिवसाची पीसी मिळालेली आहे। 7 तारखेपर्यंत पीसी आहे। 7 तारखेला पुन्हा पोलीस त्या आरोपीला हजर करतील आणि 7 तारखेला पीसी पुन्हा त्या ठिकाणी मिळाल्याच्या नंतर पोलिसांनी आणि आयोगाने सुद्धा ताबडतोब या प्रकरणातली चार्जशीट दाखल करावी। साक्षीदार लवकरच त्या ठिकाणी फाइंड आउट करून झाल्याच्या नंतर चार्जशीट दाखल झाल्याच्या नंतर तुम्हाला काय जे काही फिर्यादी साक्ष असेल, साक्षीदारांच्या साक्ष असतील, 15-20 दिवसामध्ये तुम्हाला त्या आरोपीला फाशी देता येऊ शकते। एवढे पुरावे आहेत, एवढे साक्षीदार आहेत, सीसीटीव्ही फुटेज आहेत। म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणजे गृहमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस आपल्याला विनंती आहे की विशेष अधिवेशनाद्वारे शक्ती कायदा पास करा आणि या आरोपीला ही जी केस आहे ही केस फास्ट ट्रॅक मध्ये चालून ताबडतोब 15 दिवसामध्ये याला मृत्यूदंडाची शिक्षा म्हणजे फाशीची शिक्षा द्या अशी आमच्या सगळ्या या जनतेची, महाराष्ट्रातील जनतेची आमची मागणी आहे। धन्यवाद। मिळालाच पाहिजे आरोपीला फाशीची शिक्षा, आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। नमस्कार, मी कामथडी गावची सरपंच, मी सर्वसामान्य सरपंच आहे। पण हे जे नसरापूरमध्ये काल जे एवढं अमानुषपणे जे एवढं त्या नराधमाने कृत्य केलं, एवढ्या 3 वर्षाच्या लहान मुलीवर जे एवढं घाण आणि निर्घृण कृत्य केलं याबद्दल मी निषेध करते आणि इथून पुढे त्याला अशी शिक्षा झाली पाहिजे की समाजाने अजून इतर गुन्हा करताना समाजातील प्रत्येक गुन्हेगारांनी असा थर घेतला पाहिजे, 1000 वेळा विचार केला पाहिजे, अशी त्याला भर चौकामध्ये फाशीची शिक्षा दिली पाहिजे। पण त्याला तेवढ्याच वेदना झाल्या पाहिजेत जेवढ्या त्या लहान मुलीला अत्याचार करताना तिला वेदना झाल्या असतील। आमच्यासारख्या माता बहिणींना एवढं वाईट वाटतं, एवढं की त्याला शब्द नाहीयेत। मला असं वाटतं की त्यांना एवढी
एवढी खराब शिक्षा दिली पाहिजे, खूप त्याचेही तेवढेच हाल झाले पाहिजेत. आमच्या अशा जनसामान्यांची इच्छा आहे. आणि एवढ्या लहान मुलांना आई वडिलांनी आपले सगळे नाते दुरावतील, आई आजोबांकडे पाठवायचं का नाही हा विचार करतील. त्यामुळे एवढं सगळं पाहून मुख्यमंत्री महोदयांना, गृहमंत्र्यांना माझी एकच विनंती आहे की यांना जास्तीत जास्त लवकर आणि ती ही फाशीची शिक्षा झालीच पाहिजे.